नमस्कार. आज आपण क्रिप्सी कॉर्न रेसिपी बघणार आहोत. एका पातेल्यामध्ये पाणी बॉईल करून घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडं मीठ, हळद आणि थोडी साखर टाकायची आहे आणि स्वीट्स कॉर्न त्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे. एक बॉईल आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून स्वीट्स कॉर्न आहे ते चाळणीवरती गाळून घ्यायचे आहे. एका ताटामध्ये स्वीट्स कॉर्न घ्यायचे आहे. त्यामध्ये 7 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 10 चमचे मैदा ॲड करून घ्यायचा आहे. इथं मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. जेवढं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा तुम्ही यामध्ये टाकाल तोपर्यंत आपले क्रिप्सी कॉर्न तयार होतील. अर्धा टेबलस्पून मी इथे मिरेपूड ॲड केलेली आहे आणि अर्धा टेबलस्पून मी इथे मीठ ॲड केलेलं आहे. एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं. त्यामध्ये आपल्याला कॉर्न आहे ते सेमी फ्राय तळून घ्यायचे आहे. बघू शकता इथं आपण सेमी फ्राय तळून घेतलेले आहे. परत त्याच तेलामध्ये आपल्याला कॉर्न जे सेमी फ्राय केलेले कॉर्न आहे ते परत ॲड करून क्रिप्सी होईल तोपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहे. बघू शकता आपले इथं क्रिप्सी कॉर्न तयार झालेले आहेत. एका पॅनमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून आपल्याला लसणाची पेस्ट ॲड करायची आहे. 1 टेबलस्पून आपल्याला अद्रकची पेस्ट ॲड करायची आहे आणि 1 टेबलस्पून आपल्याला हिरवी मिरचीची पेस्ट ॲड करायची आहे. हिरवी मिरचीची पेस्ट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं ॲड करू शकतात. छान प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एक बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. एक बारीक चिरलेली शिमला मिरची त्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून कांद्याचा आणि शिमला मिरचीचा कच्चापणा थोडा जायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. 3 टेबलस्पून मी इथं शेजवान चटणी ॲड केलेली आहे. तुम्हाला जर कधी जास्त शेजवान चटणी आवडत असेल तर तुम्ही इथं 3 टेबलस्पूनच्या ऐवजी 4 टेबलस्पून पण शेजवान चटणी इथं ॲड करू शकता आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चमचा काश्मीरी रेड चिली, अर्धा टीस्पून मिरेपूड त्यामध्ये ॲड करून छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये ॲड करून छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं लाल मिरचीची पेस्ट पण इथं ॲड करू शकता. तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही इथं लाल मिरचीची पेस्ट तुम्ही ॲड करू शकता. अर्धा टेबलस्पून आपल्याला इथं मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्न त्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपल्याला 1 टेबलस्पून